हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला आज प्रमुख उपस्थिती. शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध. शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अमित शहांच्या भेटीला. मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित. भेटीत राजकीय घडामोडींवरती काय चर्चा होणार याकडे लक्ष. मनसेच्या विद्यार्थी सेनेचा आज 20वा वर्धापन दिन. थोड्याच वेळात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्वाची बैठक. शिवसेना भवनात दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करणार. राज्यातील अतिधोकादायक इमारती सक्तीनं रिकाम्या करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना निर्देश. भिवंडी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. भिवंडी इमारत दुर्घटनेत कंत्राटदारांसह मालकावरती गुन्हा दाखल. परवानगी न घेता निकृष्ट बांधकाम केल्याचा आरोप. दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू. राज्यात गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडनं फंडिंगची चौकशी. गैरवापर असल्यास कारवाई होणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा. भाजपचे नेते विजय चौधरी ऑडिओ क्लिप प्रकरणी चौधरींचा पीए यश टिपरे पुण्यातून ताब्यात. टिपरेनं ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा अंदाज. आज न्यायालयात हजर करणार. छत्रपती संभाजीनगरचे 23 नगरसेवक अडचणीत. भाजपच्या 7 तर एमआयएमच्या 16 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार. बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणावरनं नोटिसा. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. भीमा नदी पात्रावरील 8 बंधारे पाण्याखाली. पंढरपुरातील सर्व घाट स्नानाकरता बंद. काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला. 2 स्थलांतरित कामगारांचा मृत्यू. दोघेही छत्तीसगडमधील रहिवासी होते. सुरक्षा दलाकडून हल्लेखोरांचा शोध सुरू.